नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आमच्या कन्येने मोठा उद्योग केला, ते म्हणजे नाकाचं हाड फ्रॅक्चर करून घेतलं आहे. तिला निघाले होते घेऊन मी हॉस्पिटलमध्ये, कारण त्या दिवशी आपलं ऑपरेशनचा दिवस ठरला होता आणि म्हटलं चला ट्रॅफिक बघून टू व्हीलरच काढली आणि कन्सेंट फॉर्मवर फटाफट सह्या घेतला, कारण तिचं ऑपरेशन होतं 9:30 वाजता. तर तुम्ही म्हणाल कसलं ऑपरेशन? तर तिने शाळेमध्ये एका मुलाचं जोरात डोकं लागलं ॲक्टिव्हिटी खेळताना आणि तिच्या नाकाचं फ्रॅक्चर झालं आणि आपल्या मुलांना काही दुखलं खुपलं तर आपली अवस्था काय होती ही सगळ्या आईंना माहितीच असेल. आणि अशा प्रकारे तिला ड्रेस चेंज करून दिला आणि ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याची वेळ आली. अशा प्रकारे तिला आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि अर्धा ते 1 तास अशा प्रकारे ऑपरेशन तिचं चालू होतं आणि ती खूप लाजत होती, कारण हॉस्पिटलचा युनिफॉर्म होता. ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर ऑपरेशन लगेचच अर्ध्या 1 तासात पूर्णपणे झालं. पण खूप मेजर ऑपरेशन नव्हतं, कारण नाकाचं हाड फ्रॅक्चर होतं. शुद्धीवर आल्यानंतर तिला ओरली काहीतरी खायला द्यायला सांगितलं होतं. मग तिला स्पेशल आमच्या मॅडमला पावभाजी आवडते, पावभाजी मागवली आणि सासूबाईंना म्हटलं थोड्या वेळ बसा, कारण मला जायचं होतं वृद्धाश्रमात. कारण पूर्ण दिवस तिथे बसणं शक्य नव्हतं. पण आमच्या सासूबाई नेहमीच माझ्यासाठी धावत पळत येतात, त्या म्हणजे आमच्या काकी. आणि खरोखर अशी सासू मिळायला भाग्य लागते. अशा प्रकारे माझ्या लेकीचं ऑपरेशन झालं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक